अखेर ती तारीख ठरलीच, ज्या तारखेला मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार. अजितदादांना मोठा धक्का हा आता बीडमधून बसणार आहे. कारण ती तारीख आणि धनंजय मुंडेंसारखा एक मोठा नेता, जो बीडमध्ये कुठेतरी प्रभाव पाडू शकेल आणि बीडच्या या सगळ्या राजकारणामध्ये कुठेतरी पलटून जाऊ शकेल आणि पूर्ण बीड जिल्हाच भाजपमय होईल. अशा प्रकारचा हा नेता म्हणजे धनंजय मुंडे आता थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही दिवसापूर्वी किंवा काही दिवसांपासून आता येत आहेत. आणि या सगळ्या घडामोडीवर नेमकी ती तारीख कोणती आहे? धनंजय मुंडे आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पक्षप्रवेश धनंजय मुंडेंना दिला जाणार आहे. तो नेमका कधी दिला जाणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मंडळी, धनंजय मुंडे काही दिवसापूर्वी दिल्लीला गेले होते आणि दिल्लीमध्ये भारत राज्याचे गृहमंत्री म्हणजेच अमित शहा यांची भेट श्री धनंजय मुंडे यांनी घेतली आणि अवघ्या चर्चांना उधाण आलं होतं की बीडमध्ये जो काही गुन्हा झालेला आहे, वाल्मिक कराड यांचा जो काही संबंध संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आलेला आहे, त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्याकडून होतो की काय, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं होतं बीडमध्ये. मात्र त्यापेक्षाही आता जे घडले ते खूप धक्कादायक आहे. कारण धनंजय मुंडे थेट अजितदादांची साथ सोडणार आहेत, अशा प्रकारची माहिती येत आहे. आणि याचं कारण जर आपण पाहिलं तर बऱ्याच दिवसापासून त्यांच्यावर लागितलेले असलेले आरोप आणि काल एक मीडियावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेतली असताना त्यांनी असे संकेत दिले की ज्यावेळेस अजित पवारांचा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारण्यात आला, त्यावेळेस धनंजय मुंडेंनी थेट हात जोडले आणि पत्रकार परिषदेमधून निघून गेले. म्हणजे आता एवढी कटुता अजितदादांबद्दल का निर्माण झालेली आहे, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यावरून सुद्धा लक्षात येते की धनंजय मुंडे थेट आता अजितदादापासून दुरावणार आहेत आणि कुठेतरी यांच्या सगळ्या बोलण्या चालू आहेत की अजित पवार आणि थेट धनंजय मुंडे किंवा धनंजय मुंडे आणि भाजप यांचा हा सगळा संबंध आता कुठेतरी उघडकीस येताना पाहायला मिळत आहे. आणि जी आपण म्हणतो की तारीख, ही तारीख खूप महत्वाची आहे. कारण ज्या तारखेला धनंजय मुंडे पक्ष सोडतील त्यावेळेस बीडचं राजकारण खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर पंकजा मुंडे यांना सुद्धा मोठी धास्ती आता धनंजय मुंडे जर बीजेपी मध्ये गेले तर आहे. याचं कारण म्हणजे जर दोन्ही नेते परळीचेच झाले, परळीचेच बीजेपी मध्ये गेले तर विरोधक कोणीच नाही. मग आता विरोधक तर उरलाच नाही, मात्र बीडमध्ये खासदारकी सुद्धा आता धनंजय मुंडेंकडे उमेदवारी बीजेपी कडून येते की काय पुढच्या निवडणुकीला, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये किंवा बऱ्याच लोकांमध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवणं किंवा लक्ष असणं गरजेचं आहे. कारण बीडमध्ये जे मातब्बर जे नाव म्हणतो आपण, आपल्या भाजपचा इतिहास जर आपण पाहिलं तर जे विरोधातले नेते आहेत आजपर्यंत त्यांच्यावर भरपूर आरोप विरोध केले बीजेपीनं आणि त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिलेली आहे. अ, नवीन लोकांना उमेदवारी बीजेपीनं बऱ्याच लोकांना दिलेली आहे. काही दिवसापूर्वी आरक्षणावर बोलताना मनीषा जाधव यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी असं प्रकारचं वक्तव्य केलं होतं की फडणवीस, तुमची आम्ही बायको मागत नाही तर आम्ही आरक्षण मागतोय. आणि त्या उमेदवाराला किंवा त्या जाधव ताईंना स्वतःच्या पक्षात त्यांनी घेतलं, बीजेपी मध्ये घेतलं आणि आता नगरसेविकेचं तिकीट सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्यावरून बीजेपीचं राजकारण लक्षात येते की कशा प्रकारे एखाद्या माणसाचं तोंड बंद करायचं आणि कशा प्रकारे आपल्या राजकारणाचा डाव साधायचा हे बीजेपीला बरोबर माहिती आहे. म्हणून आपण जर पाहिलं तर आजपर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या, बऱ्याच गोष्टीमध्ये बीजेपीचं नाव चर्चेला गेलं. बीजेपीच्या विरोधातले नेते कशा प्रकारे काय काय होते हे नेते हे आपण पाहिलं. कारण काँग्रेसचे बरेच असे नेते घेतले त्यांनी ज्यांच्यावर त्यांनी डाग लावलेले किंवा ज्यांच्यावर त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केलेले आणि तेच आरोप कुठेतरी सिद्ध झाले नाहीत किंवा सिद्ध झालेही असतील, मात्र तरी सुद्धा त्यांना भाजप आपल्या पक्षात घेऊ इच्छित आहे. म्हणून धनंजय मुंडे आणि यांची ही सगळी आता जुळवाजुळव चालू आहे आणि लवकरच धनंजय मुंडेंची अधिकृत घोषणा सुद्धा आहे बीजेपी वाले करताना आपल्याला पाहायला मिळते.
पण तारीख जर म्हणला तर अधिकृत तारीख जरी समोर आलेली नसली, तरी सुद्धा ती तारीख सुद्धा लवकरच समोर येणार आहे. 1-2 दिवसात ती तारीख समोर येणार आहे. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये धनंजय मुंडे आता थेट भाजपमध्ये आणि अजितदादांना मोठा धक्काच आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल, धनंजय मुंडेंच्या या घडामोडीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.